पुणे नाशिक रेल्वेसाठी काल संगमनेरसह विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. ते आंदोलन संगमनेर तालुक्यातील आमदार सत्तेत तांबे जे आहेत ते त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. ते कसं पाहता या आंदोलनाचं तुम्ही? नाही, हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गे गेली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. काल जे आंदोलन झालं संगमनेरमध्ये, बाहेरचं नाही बोलणार, संगमनेरमध्ये जे आंदोलन झालं हे काँग्रेसपर्यंत आंदोलन झालं आणि एक कुटुंबापुरतं हे आंदोलन झालं. कारण ज्या पद्धतीने सर्वपक्षीय आंदोलन म्हणून हे केलं गेलं, सांगितलं गेलं, परंतु ज्या पद्धतीने काही माध्यमांमध्ये एका कुटुंबाचे फोटो लावूनच फक्त त्या याची आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली होती. परंतु ज्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक समिती स्थापन करण्याबाबतचा आम्हाला शब्द दिला होता, ती समिती स्थापन झाली. त्यामुळे जर हा 60 दिवसाचा जो वेळ आहे समितीला मिळालेला, हा 60 दिवसामध्ये तो अहवाल आल्यानंतर जर तो सकारात्मक आला तर आम्ही स्वागत करणार, नकारात्मक आला तर निश्चित त्यावेळेस आंदोलन ज्या ज्या पद्धतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करता येईल ते सर्व आंदोलनाचे प्रकार आमच्यासाठी खुले राहतील. परंतु आज राज्याचे प्रमुख ज्यावेळेस एखादा प्रकल्प अडगळीत पडलाय, थांबलाय, तर त्याला चालना देण्यासाठी पालकमंत्री महोदय असेल, सर्व लोकप्रतिनिधी आम्ही त्यांना भेटलो. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः बैठक घेतली, त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यांनी सुद्धा या बाबतीत सकारात्मकता दाखवलेली आहे. त्यामुळं इथं कुणी आंदोलन केलं, आंदोलन करणं हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु संगमनेर आणि सिन्नरमध्ये जे आंदोलन झालं हे मला असं वाटतं की हे काँग्रेसचं प्रणित आंदोलन होतं. तर या आंदोलनात जर पाहिलं तर संगमनेरच्या आंदोलनात विशेष करून या ठिकाणी पालकमंत्री आणि आमदार खताळ जास्त टार्गेट करण्यात आले, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. काय वाटतं? आता पराभवानंतर एखादा माणूस किती डिस्टर्ब होऊ शकतो, किती व्हायबल होऊ शकतो, याचं महाराष्ट्रातलं जर सगळ्यात मोठं उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर ते संगमनेरचे माजी आमदार आहेत. त्यामुळे आता कुठला तरी विषय घेऊन पुढं जाणं, जनतेच्या प्रश्नांसाठी पुढे गेलं पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहे. परंतु जर रेल्वेचं आंदोलन होतं तर रेल्वेच्या प्रश्नावरती आपण सकारात्मकतेने संवादाने पुढे जाऊ शकतो. अमोल खताळला शिवाय देऊन, अमोल खताळवर टीका करून किंवा पालकमंत्री महोदयांविषयी अपशब्द वापरून, आमदाराविषयी अपशब्द वापरून हा प्रश्न अशा पद्धतीने स्पष्ट दिसतोय का यांना फक्त यांची राजकीय दुकानदारी जी बंद पडलेली आहे ही राजकीय दुकानदारी सुरू करण्यासाठी हा केविलवाणी धडपड आहे असं मी म्हणतो. एकीकडे मागील म्हटलं की काकोडकर समितीचा अहवाल येऊ द्या, त्यानंतर आंदोलनात सहभागी होऊ. परंतु तसं न करता काकोडकर समितीचा अहवाल न येता अगोदरच आंदोलन करून बसले. या सपोज अहवाल निगेटिव्ह आला तर त्या आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा. अहवाल नकारात्मक आल्यानंतर तर मी सांगितलंय का मी स्वतः आंदोलनाची त्यावेळेची जी रूपरेषा आहे ती ठरवण्यात येईल. परंतु आज राज्याच्या प्रमुखांचा शब्द डावलून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मी भेटलो, त्यांनी सुद्धा सांगितलंय, माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा चर्चा केली, त्यांच्यावर पालकमंत्री महोदयांनी चर्चा केली, तर निश्चितच याच्यातून सकारात्मक मार्ग काढू हा शब्द मला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिलाय. मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा आम्ही या दृष्टीने बघितलंय. ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस 50% केंद्राचा 50% राज्याचा विषय आला होता बैठकीमध्ये, त्याच मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं का JMRTचा जो तांत्रिक विषय आहे हा प्रश्न मिटल्यानंतर वेळ प्रसंगी 100% जे रेल्वेसाठी प्रकल्पासाठी निधी पाहिजे हा राज्य सरकार जबाबदारी घेईल. परंतु आज JMRTच्या तांत्रिक बाबीमुळे होत असेल तर निश्चित ही समिती त्याच्यावरती अभ्यास करेल. समिती काय सांगू शकते? समिती हे तर सांगणार नाही तुम्हाला का अंतराचं डिस्टन्स काहीतरी ठरवून देईल ना. आमचं म्हणणं तेच आहे, आज थोडीशी अलाइनमेंट जर बदलत असेल तर त्याला हरकत नाही. परंतु आज बाहेरच्या देशांमध्ये JMRTच्या आजूबाजूने ज्या पद्धतीने रेल्वे गेल्या असेल किंवा विकास कामं झाल्या असेल तर त्याचा सुद्धा कुठंतरी या बाबीमध्ये सरकार निश्चित विचार करेल असं मला वाटतं. या आंदोलनादरम्यान सत्तेत तांबेंचं इतरांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. कसं पाहता गुन्ह्याचं? आता माझ्यावरती यापूर्वीचे कितीतरी गुन्हे दाखल आहेत. आंदोलन केल्यानंतर जर त्या आंदोलनामध्ये गुन्हे सरकारच्या विना परवानगीच्या असेल किंवा जरी परवानगी असेल त्याला जर कालमर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर झाले असेल, त्यामध्ये सरकारला दोष देऊन पोलीस कायदा सुव्यवस्थेचं काम करत असतील. त्यामुळं गुन्हा दाखल झाला का आता काही तर व्हिडिओ आम्ही बघतोय फिरलेत
काही जण स्वतःचेच उत्साही कार्यकर्ते स्वतःला उचलून घेऊन पोलीस गाडीत बसू राहिले. मग आता स्वतःच तुम्हाला पूर्ण अटक करून घेण्याची किंवा पोलीस गाडीत बसायची घाई झाली होती का? हे महाराष्ट्र पाहतोय, संगमनेर पाहतोय. त्यामुळं मला वाटत नाही का विनाकारण खोटे गुन्हे कोणावरती दाखल होत असतील किंवा झाले असतील. ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं होतात, शांततेने आंदोलनं झाल्यानंतर निश्चित पोलीस प्रशासनाचंही सहकार्य असतं. आता मी आंदोलनं केले, संगमनेरमध्ये माझ्यावर झालंय, धांदरबळ प्रकरणात माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा आहे, मी कुठंच नाहीये. आमच्यावर तरी खोटे गुन्हे दाखल झाले आणि आताच्या कालावधीमध्ये तर असे प्रकार कुठेही होत नाही. हे कायद्याचं राज्य आहे. त्यामुळं आंदोलनाचा ज्याला त्याला अधिकार आहे त्यानुसार त्यांनी आंदोलन करावं. तर काल जे आंदोलन सिन्नरचं पाहिलं तर ते पुणे नाशिक महामार्गावरती करण्याचं ठरवलं होतं, परंतु समृद्धी जाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या ठिकाणी कुठेतरी स्टंटबाजी करण्यात आली. आता काय आहे, मी बोललो तर राजकारण दिसतं सगळ्यामध्ये. त्याच्यामुळं मी यावर एवढंच सांगेल का नाशिक पुणे सेमी हायस्पीड संगमनेर मार्गे गेली पाहिजे. यासाठी मी शब्द दिलेला आहे. मी पूर्ण माझे प्रामाणिक प्रयत्न आहेत. मला जी संधी मिळाली ती संधी मी पूर्ण ताकदपणाला लावून त्याचा या रेल्वे प्रकल्पासाठी निश्चित त्याचा उपयोग केला. आता काही जणांना संगमनेरच्या ठिकाणी वेगळं आंदोलन वाटून घेतलं होतं, कुटुंबाने वाटून घेतलं होतं हे आंदोलन. का मी संगमनेरला करतो, एक सिन्नरला जातो. ज्या समृद्धी मार्गाचा आणि तुमचा कुठलाही संबंध नाही त्या समृद्धी मार्गावर जाऊन करण्यात काही अर्थ नव्हता. काल मला वाटतं काही व्हिडिओ व्हायरल झाले, त्याच्यात बी ऐकतोय. जर शब्द दिला होता, समिती स्थापन झाली होती, तर मग तुम्हाला फक्त अमोल खताळला बदनाम करायचं. मग मला सांगा, आंदोलनामध्ये दिलीप वळसे पाटील होते, तिकडं त्यांचे विरोधक बी होते, तिथे एकमेकावर टीका टिप्पणी झाली नाही. आळे फाट्याला आंदोलन झालं, तिथं टीका टिप्पणी झाली नाही. मग फक्त संगमनेरमध्येच अमोल खताळ पालकमंत्र्यावरती टीका टिप्पणी का करण्यात आली? याच्यात स्पष्ट दिसतंय समोरच्यांचा हेतू हा शुद्ध नाहीये. समोरच्यांना फक्त राजकारण करायचंय. त्यांच्याच जुन्या मुलाखती आहेत का रेल्वे काय अशी 1 दिवसातून 2 दिवसात मंजूर होत नाही. त्यांचा जे पदवीधर आमदार आहेत, पदवीधर आमदारच काल तिथं सांगताय का 25 वर्षापासून आम्ही बघतोय रेल्वे येणार, रेल्वे येणार, रेल्वे येणार, कधी येणार. आणि आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा ज्या फोनवरती बोलल्याचं मला कार्यकर्त्यांनी ऐकवलं, त्यामध्ये ते सांगताय ना, जर समिती स्थापन झाली होती तर तुम्हाला आंदोलन करण्याची आवश्यकता काय होती. त्यामुळं काही लोक चर्चेत राहण्यासाठी करत असतील तरी त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. पण आमचा निर्धार पक्का आहे. 60 दिवस आम्ही समितीचा जो अहवाल येतोय तोपर्यंत आम्ही वाट पाहणार. समितीचा अहवाल सकारात्मक असेल तर निश्चित त्यांचं स्वागत करणार. पण जर त्याच्यामध्ये नकारात्मक आलं तर हे कालचं जे काही जाम झाला आहे तो चक्का जाम म्हणताय, तर त्याच्यापेक्षा भव्य आंदोलन संगमनेरमध्ये उभं राहील, मुंबईत उभं राहील. जिथं जिथं गरज पडेल तिथं हे आंदोलन लोकशाही मार्गाने करण्याचा आमचा प्रयत्न राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.